आजच आत्ते भावाचं लग्न झालं होतं. रात्रीचे 12 वाजले होते. तेव्हा मी सगळी कामे आटोपून घरी आलो. घरामध्ये एकच बेडरूम आहे आणि दादा वहिनीला जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत एकत्र झोपायची परवानगी नव्हती. त्यामुळे दादा आणि त्याचे पप्पा बेडरूम मध्ये झोपले होते आणि प्राजक्ता वहिनी आत्या बरोबर हॉलमध्ये झोपली होती. मी डोअर बेल वाजवली आणि वहिनींनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर वहिनींना माझ्या परफ्यूमचा वास आला आणि त्यांनी डोळे बंद करून माझ्या परफ्यूमचा वास घेत माझ्याकडे कामुक नजरेने पाहिलं. वहिनी लग्नाच्या साडीमध्येच होत्या, पण त्यांचा पदर खाली पडला होता आणि त्यांच्या कबुतरांमधली भेग मी पाहत होतो. वहिनींनी मागे पाहिलं तर आत्या गाढ झोपेमध्ये होती. त्यांनी बाहेर येऊन दरवाजा बाहेरून बंद केला आणि माझा हात पकडून त्या मला गच्चीवर घेऊन गेल्या. बिल्डिंगच्या गच्चीला लॉक नसतं. आम्ही दोघे गच्चीवर आलो आणि वहिनींनी दरवाजा बंद केला. गच्चीवर खूपच थंडी होती. मला थंडी वाजू लागली, पण वहिनींचा पदर ढासळला होता. वहिनी माझ्या डोळ्याकडे टक लावून पाहत होत्या. त्या माझ्या जवळ आल्या आणि माझा हात त्यांच्या हातामध्ये घेऊन त्यांच्या गालावर ठेवला. माझ्या हाताचा स्पर्श होताच त्यांच्या शरीरावर शहारे येऊ लागले. प्राजक्ता वहिनींनी माझा चेहरा हातामध्ये धरून माझ्या ओठांवर त्यांचे ओठ टेकवले आणि मला जोरदार किस करू लागल्या. खरंच प्राजक्ता वहिनीच्या ओठांची चव वेगळीच होती. मी सुद्धा त्यांच्या कमरेत हात घालत त्यांच्या त्या चुंबनाला रिस्पॉन्स देऊ लागलो. प्राजक्ता वहिनीच्या मानेवर, कानामध्ये, कपाळावर सगळीकडे चुंबनाचा वर्षाव करू लागलो. वहिनींनी माझं टी शर्ट काढलं आणि माझ्या शरीरावर किस करू लागल्या. त्यांनी माझा बाबूराव माझ्या पॅन्टवरून हातामध्ये पकडून दाबला आणि मग त्यावर त्यांचे दात लावत हलकासा चावा घेऊ लागल्या. वहिनींनी माझ्या पॅन्टचं बटन काढलं आणि चैन खाली करून माझी अंडव्य दातांनी खाली केली आणि माझा मोठा झालेला सोटा त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर घेऊन चाटू लागल्या. चाटल्यावर माझा सोटा लगेच कडक झाला आणि मग वहिनींनी माझ्या सोट्याचा बोंडा चाटू लागल्या आणि त्या बोंडामधल्या भेगेमध्ये त्यांची जीभ घालत माझा सोटा चोखू लागल्या. वहिनीच्या तोंडाच्या त्या उबदार स्पर्शामुळे मला मजा येऊ लागली. मी वहिनीचं डोकं धरून माझा सोटा त्यांच्या घशामध्ये घुसवू लागलो. वहिनींनी माझ्या लिंबांना सुद्धा मस्त चोखत होत्या. नंतर मी वहिनींना वर उठवले आणि त्यांचे कपडे काढत त्यांच्या गरम गरम कबुतरांवर माझ्या ओठांनी वार करायला सुरुवात केली. त्यांचे ताठरलेले मनुके मी माझ्या जिभेने चाटू लागलो आणि त्यांचे कबूतर मी चावू लागलो. माझ्या जिभेच्या स्पर्शाने वहिनी अजून कामुक झाल्या आणि माझं डोकं त्यांनी त्यांच्या कबुतरांवर दाबलं. वहिनीच्या कबुतरांना मी चावत होतो, त्यामुळे त्या खूप वेड्या झाल्या होत्या. वहिनीच्या दंडावर मी लव्ह बार्ट्स दिले आणि काखेमध्ये जीभ फिरवून चाटल. नंतर मी वहिनीच्या पाठीवर, कमरेवर, बेंबीमध्ये सगळीकडे लिक केले आणि लव्ह बार्ट्स सुद्धा दिले. वहिनीच्या निकला मी माझ्या दातांनी काढल आणि त्यांच्या ट्रिम केलेल्या मैनेमध्ये माझं तोंड खुपसलं. त्या उभ्याच होत्या, त्यामुळे त्यांचा एक पाय वर करून मी त्यांच्या मैनेत जीभ फिरवू लागलो. वहिनीच्या मांड्याच्या घामाची सर कशालाच नाही. माझी जीभ जसजशी वहिनीच्या मैनेमध्ये वळवळत होती, तसतशा वहिनी अजून गरम होत होत्या. त्यांनी माझं डोकं त्यांच्या मैनेवर दाबून धरलं आणि त्या सुस्कारे सोडू लागल्या. भाऊजी, रोहन भाऊजी, खरंच तुम्ही मस्त चाटता. ओ रोहन भाऊजी, काय हो आपली ही प्रथा. इकडे पूजा झाल्याशिवाय काहीच करू शकत नाही, पण या मैनेची खाज काय असते हे कोणाला कळणार. मग मी म्हणालो, अहो वहिनी, म्हणूनच ही प्रथा मी मोडली ना आणि तुमच्या मैनेचा आस्वाद घेतला. मी वहिनीच्या केसाळ मैनेमधला काम स्प्राशन करत होतो.
नंतर मी वहिनीच्या मैनेमध्ये सोटा घुसवण्यासाठी जागा बघू लागलो. मी वहिनींना गच्चीवरच्या कट्ट्यावरती बसवले. त्या घाबरू लागल्या, कारण कट्ट्यावरून खाली पडण्याची भीती तर होतीच, पण खालून कोणी पाहिलं तर. पण मी वहिनींना सांगितलं की कोणीच पाहणार नाही आणि मी असताना काहीच होणार नाही. वहिनींना कट्ट्यावर बसवून त्यांची मेना फाकवली आणि माझा मोठा सोटा वहिनीच्या मैनेमध्ये घुसवू लागलो. वहिनींची मेना वजन असेल असं वाटलं नव्हतं, कारण इतक्या गरम बाईची मेना वजन कशी राहील, पण त्यांची मेना नशिबाने वजन होती. मी माझा सोटा वहिनीच्या मैनेमध्ये घुसवू लागलो. माझा सोट्या त्यांचा बंद सील फोडण्याचा प्रयत्न करू लागला. वहिनींना त्या थंडीमध्ये पण घाम फुटू लागला. त्यांनी मला घट्ट पकडलं आणि मग मी माझा सोट्या वहिनीच्या मैनेवर जोरात दाबला आणि पच असा आवाज झाला आणि वहिनीच्या मैनेचा सील फुटला आणि वाहिनी जोरात ओरडल्या. मी त्यांचं तोंड माझ्या तोंडाने बंद केले आणि त्यांना किस करत माझा सोटा त्यांच्या मैनेमध्ये मागे पुढे करू लागलो. वहिनींना खूप दुखत होत, पण त्यांनी सगळं दुखणं दाबून धरलं होत. मी माझा वेग हळूहळू वाढवू लागलो. नंतर मी वहिनींना उचलले आणि गच्चीवरच्या टाकीवर घेऊन गेलो आणि त्या टाकीवर मी त्यांना भोगू लागलो. इतक्या उंचावर भोगण्याचा हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि वहिनींचा पण. मी वहिनींना जोरजोरात घेऊ लागलो. नंतर वेगवेगळ्या ठिकाणी वहिनींना मी भोगू लागलो. वाहिनी कधीच झडल्या होत्या. त्यांची मेना आणि माझा सोटा रक्तबंबाळ झाला होता. माझे सुद्धा पाणी पडणार होते. माझे पाणी मी बाहेर काढणार होतो, पण वाहिनी बोलल्या, भाऊजी तुम्ही काळजी करू नका. माझ्या मैनेमध्येच तुमचे पाणी सोडा. मी गोळ्या घेईन. मग मी शेवटच्या क्षणी वहिनींना लॉन किस करत त्यांना गच्च आवळून धरल आणि माझ्या सोट्याचं पाणी त्यांच्या मैनेमध्ये सोडलं. नंतर थोडा वेळ आम्ही तसेच निपचित होऊन राहिलो. रात्रीचे 3 वाजले होते. आम्हाला भीती वाटत होती की कोणी उठलं तर नसेल ना. आम्ही दोघांनी लगेच कपडे घातले आणि सगळं नीट साफ केलं. सगळे पुरावे नष्ट केले आणि खाली गेलो. हळूहळू पहिल्यांदा वहिनी आतमध्ये गेल्या आणि आत्या झोपली आहे हे पाहून तिच्या बाजूला जाऊन झोपल्या. मग मी आतमध्ये आलो आणि किचन मध्ये जाऊन झोपलो. सकाळी उठल्यावर आम्ही अंघोळ वगैरे केली आणि किचन मध्ये वहिनी काम करत होत्या. त्यांनी मला डोळा मारला.